कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक 7 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. इंद्रप्रस्थ सोसायटी ते श्री गजानन महाराज नगर पर्यंत डोर टू डोर प्रचार करत ही रॅली काढण्यात आली होती. या संयुक्त प्रचार फेरीत शिवसेनेच्या विजया पोटे, भाजपच्या हेमा पवार तसेच श्यामल गायकर आणि संदीप गायकर सहभागी झाले होते. उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत विकास कामांची माहिती दिली व पाठिंबा मागितला. या प्रचार फेरीला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. नमस्कार. आम्ही विजयाताई पोटेसाठी फिरतोय. त्यांनी भरपूर कामं केलेत आमच्या याच्यात. श्यामल दादा पण आता हे मेघनाताई, परत ते काय संदीप दादा गायकर यांच्या बरोबर फिरतोय. आता विकास करणारे माणसं आहेत म्हणून त्यांच्या बरोबर फिरतोय. त्यांना सर्वच मताने विजय करा. विजयाताई पोटे यांची निशाणी धनुष्यबाण. आम्ही 8-10 दिवसापासून यांचा प्रचार करतोय त्यांच्यासोबत आणि त्यांना चांगल्या मताने विजयी करा. आणि विजयाताईंनी खरंच खूप महिलांसाठी इथून मागे पण भरपूर कामे केलेली आहेत. खूप चांगले कामं केले, तर इथून पुढे पण त्या करत राहतील. त्याच्यासाठी त्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही त्यांना चांगल्या मताने विजयी करा, एवढंच मी सांगेन. नमस्कार. मी भारतीय शिवसेना भाजपा युतीची उमेदवारांविषयी काही बोलते. त्यांनी गेल्या 8-10 दिवसामध्ये बघते भरपूर बायका आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आहोत. जसे हेमलताताई पवार, विजयाताई पोटे, जसे श्यामलदादा गायकर, संदीपदादा गायकर यांच्यासोबत आम्ही फिरतो आहोत. तर त्यांच्या स्वभावावरून आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर असं वाटतं की ते आमच्यासाठी नगरसेवक म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने काम करतील. आणि आजपर्यंत त्यांनी इथून मागेही त्यांनी भरपूर लोकांची मदत केली आहे, की मग गटार विषय असो किंवा आर्थिक विषय असो, भरपूर अशा समस्यांचे निवारण त्यांनी केलेले आहे. जास्तीत जास्त करून त्यांनी महिलांना खूप महत्त्व दिलेलं आहे. महिलांविषयी कोणत्याही पद्धतीचे असो काम असो त्यांनी पुढाकार घेऊन ते काम केलेलं आहे. तसेच असे अनेक कामं करून त्यांनी आपले नाव प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रसिद्ध नावाला अजून काहीतरी त्यांच्या प्रसिद्ध नावाला अजून बहुमत मिळून ते पुढेही असेच काम करत राहावं अशी व्यक्त करते. तसंच आमच्या महिलांनी खूप त्यांना सपोर्ट केलेला आहे. आणि कारण त्यांनी सपोर्ट केलेल्या महिलांना म्हणून महिला आज त्यांच्याकडे धावत आहे.